चला 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 चला, गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग. किती वाजलेत? आणि आम्ही खाली यायच्या आधी हे सगळं व्यवस्थित स्वच्छ क्लीन करून ठेवलंय गिरिजाच्या बाबांनी. काय करतेस आता? 1 2 3 4. काय झालं? व्हेरी गुड दिलं राशीला. अजून ड्रेसही काढलेला नाही, खरं अभ्यास करायला सुरू केलाय. नमस्कार, मी क्षितिजा आणि आजच्या आपल्या नवीन व्हिडिओमध्ये मी तुम्हा सगळ्यांचं मनापासून पुन्हा एकदा खूप खूप स्वागत करते. तर आजचा दिवस आहे आषाढी एकादशीचा आणि घरामध्ये छान अशी पूजा जी असेल ना तर ती केली होती. कारण आषाढी एकादशीला प्रत्येक वेळेला आम्ही पंढरपूरला जातो, पण या वेळेला काय झालं आहे की मुलं लहान आहेत आणि तिथे राहायची सोय होत नाही आणि आमच्या इथून जवळपास 150-200 किलोमीटर आहे, तर तितका प्रवास जायचा यायचा तर थोडंसं प्रॉब्लेम होतो. तर म्हटलं की पंढरपूर पूर्ण थोडी माणसं जाऊ देत, तिथे राहायची सोय होऊ देत आणि मग एक आठवड्याने आपण पंढरपूरमध्ये जे असेल तर ते जाऊयात. पण घरामध्ये असं वाटायला नको की आपण पंढरपूरला गेलेलो नाही आहे, म्हणून छान पद्धतीने फुलांची जी काही सजावट जी असेल ना तर ती केली होती. आणि हा आमचा छोटा वारकरी. आणि आमच्या इथे पण कोल्हापूरमध्ये पण वारी असते, म्हणजे पायी वारी असते नंदवाळला. तर म्हटलं का जाऊन मुलींना थोडंसं दाखवून यावं. पण खूप पाऊस होता त्या दिवशी, पण दुपारनंतर पाऊस आला. पण यांना मी छान साड्या घातल्या होत्या, आवरलं होतं छान आणि बाहेर जाऊन आम्ही एक छान फेरफटका जो असेल ना तर तो मारून आलो. वारीमध्ये काय आम्हाला जाता आलं नाही, कारण बॅरिकेड्स लावून ना रोड जे असतील तर ते बंद केले होते त्यावेळी तिथले. तर संध्याकाळची वेळ झाल्या, वाजले 7:30. हा, बुक दाखव आधी, तुझी अभ्यास दाखव. आज काय काय केलंस तू? अभ्यास काय करतेस आता? 1 2 3 4 आणि 5 1 to 5 करतेस ना? अजून 6 चालू नाही झालेलं. 1 to 5 करतेस ना? छान छान आहे. बुक कर, अभ्यास कम्प्लीट कर. ओके, अभ्यास कम्प्लीट कर मग तू बोल. तुझी बुक घेऊन ये जा, तू अभ्यास कम्प्लीट कर आणि मग बोल. हा, तुझा अभ्यास झाला की तू बोल. ओके. तू आज कुठे गेलेलीस? तू आज काय घातलेलंस? साडी. विच कलर? ग्रीन. आणि कुठे गेलेलीस? दंकाला. रंकायला. अभ्यास झाला की मग तू बोल. हा, बाय बाय. व्लॉग पूर्ण बघा. मी पूर्ण बघ. तर वाजले संध्याकाळचे 9:30 आणि माझं असंच मन झालं की गरम पाण्यामध्ये पाय घालावा, कारण थोडी गुलाबाची फुलं वगैरे होती, तर छान घरामध्ये पेडिक्युअर होतो. म्हणून मी बघा इथे अशी बादली घेऊन बसली आहे. तर माझ्या काय रे, तर गिरिजा आली आहे लगेच माझ्या बरोबर आणि गिरिजा आल्याला लगेच आमची राशी आली आणि आता याला पण यायचं आहे, खरं याच्यात कुठे जागा नाही आहे. तर हे असं आपण काय करतोय? पाण्यात बसलोय. काय करत? खेळत नाही, मग पाय घातलोय. पाण्यात पाय घातलाय. होय, थोडंसं रिलॅक्सेशन साठी हे असे सेशन्स चांगले असतात, छान वाटतं. पण हे असं असतं मग नाही ढकलायचं नाही. आणि मी माझ्या पुरतेच बकेट आणली होती, बादली आणली होती, छोटी बादली ॲक्च्युली ही. तर आता अगं पाणी बाहेर करू नकोस, बाबा ओरडतील, घरात सगळ्या पाणी होईल. ओके, बाय बाय. सूर्या, बाय बाय. राशीला म्हणजे घरी आलं की आलं लगेचच अभ्यास करायचा असतोय, होमवर्क करायचा असतोय. तर आजचं बघा राशीचं. राशी, तुझी आजची बुक दाखव. होय होय, आज 27 तारीख आहे. आज राशीला 2 स्टार मिळालेत आणि हा दिला राशीला होमवर्क, आता ती करतीये. आणि हा 16 तारखेला दिला होता. इथे पण व्हेरी गुड दिलं राशीला. अजून ड्रेसही काढलेला नाही, खरं अभ्यास करायला सुरू केलाय. आणि इथे काय लिहून दिलंय बघा टीचरांनी. एक मिनिट थांब ना. आता काय करायचं रे बाबा? काय लिहिलंय बघा, क्लासवर्क झाल्यानंतर होमवर्क करून घेणे. म्हणजे इतकं ही फास्ट अभ्यास करते ना की त्याच्याने सांगितलं की या स्पीडने घेऊ नका.
कम्प्लीट कम्प्लीट झालं ना की मग असं शाळेमध्ये कम्प्लीट झालं की मगच होमवर्क जो असेल तर तो करून घ्या. कारण ही ना आधीच सगळं करून ठेवते. कारण आता हे स्लँटिंग लाईन्स वगैरे गिरिजाचं बघून हिला सगळं येतं. हे बघा पुढचं सगळं. जरा 2 मिनिटं राशी. हे बघा थांब ना, दाखव तरी आधी बुक तुझी. हे सगळं तिने आधीच आता करून ठेवलेलं आहे. आणि मध्ये मध्ये पण केलं. हे सगळं गिरिजाचं शिकवलेलं आहे तिला. आणि गिरिजा शिकवते तिला हे करायचं ते करायचं. आणि मग हेही तिला येतात. हेही स्ट्रोक्स ती काढती. कारण गिरिजाच्या वेळी आता नाही करायचं, टीचर ओरडतात ना. गिरिजाच्या वेळी तिने ह्या सगळ्या स्ट्रोक्सचा अभ्यास जो असेल ना तर तो केलेला आहे. व्ही वगैरे सगळं काढते ती. एचा स्ट्रोक, व्हीचा स्ट्रोक, हे बघा हे आधीच काढून ठेवलं. हे सगळं येतं कारण तिला मी असे वर्कशीट्स जे असतील ना तर ते दिलेले आहेत. हो, आणि वर्कशीट्समुळे मुलांना खूप फायदा होतो. मी हिचे वर्कशीट्स जे असतील ना जे ती सॉल्व्ह करते डेली घरामध्ये ज्यावेळी सुट्टी वगैरे असते तर ते मी तुमच्यासोबत शेअर करेन. कारण वर्कशीट्समुळे काय होतं, ऑलमोस्ट बऱ्यापैकी त्यांचा सिलेबस जो असेल ना तो कव्हर होतो. ते नाही आता करायचं आहे. आता हा दिला होमवर्क. टीचर मला ओरडतील तू जर ते केलंस तर. आता हे करायचं आहे. आणि हे पेज फाटलं, याला आपण काहीतरी लावूयात आता. तुझी आणि माझी दोघांच्या चुकीमुळे फाटलंय ते. आता हा होमवर्क कर. डॉट्स काढून दिले. ती होमवर्क केल्यानंतरच मग ती ड्रेस वगैरे काढणार, आवरणार. गुड मॉर्निंग. तर वाजलेत सकाळचे 9 आणि आम्ही खाली यायच्या आधी हे सगळं व्यवस्थित स्वच्छ क्लीन करून ठेवलं आहे. गिरिजाच्या बाबांनी सगळा पूर्ण किचन कट्टा छान स्वच्छ करून ठेवला आहे. बेसिन वगैरे सगळं स्वच्छ केलं आहे. आणि सोबतच आमच्यासाठी नाश्ता आणला आहे. त्याच्यामध्ये उपीट आहे आणि पोहे आहे. त्यांच्यासाठी पोहे, आमच्यासाठी उपीट. तर सकाळी सकाळी असं फ्रेश छान वाटतं. स्वच्छ कोणीतरी करून ठेवलं असेल तर. आणि मोस्टली बऱ्याच वेळेला ऑलमोस्ट आठवड्यातून एक 4-5 वेळा तरी अशा टाईपमध्ये किचन ते स्वच्छ करून ठेवतात. तर नाश्ता करून घेऊयात कारण 9-9:30 वाजल्यात. आणि मला म्हणजे सकाळी उठल्या खूप भूक लागते, त्यामुळे नाश्ता लगेचच करून घेते. मॉर्निंग राजा. केवढी मोठी साखळी बांधली ना तुझी. हां काय झालं, केवढी मोठी साखळी बांधली आहे तुझी आत बाहेर करायला. शेपटी का हलवतोयस. काय पाहिजेलंय, खाऊ बिस्किट. काय पाहिजेलंय देते थांब. राशा आणि सूर्या पटपट उठी आहे आता. उती. गुड मॉर्निंग सूर्य. गुड मॉर्निंग. उती. चला. गुड मॉर्निंग. किती वाजलेत. हां किती वाजलेत. उठा उठायला सांग त्याला. उती. गुड मॉर्निंग राशा. गुड मॉर्निंग. खाऊ आणलाय बाबांनी. चला खाऊ खायचा, नाश्ता करायचा. चला उती. दोघं म्हणजे उठायचं नाव घेणं झालं. उती सूर्या. गुड मॉर्निंग. रडायला काय झालंय. गुड्डू मॉर्निंग. गुड्डू मॉर्निंग. राशा. गुड्डू मॉर्निंग. ओके राशा. काय झालं रडायला. खाऊ खायचं आता, उठायचंय. किती वाजल्यात. हा काय झाले, किती वाजलेत. किती वेळ झोपलायस तू. आता नाश्ता करायचा, आम्हाला भूक लागलाय. काय म्हणतोय. काय उपीट आणलंय बाबांनी. ओके खाऊया. सूर्या चला. काय झालं. सकाळी नाश्ता करायचा आहे म्हणून गिरिजाने लगेच चटई आणली, आतमध्ये ठेवलेली आणि हॉलमध्ये घालायला चालू केली. मी बघितल्यानंतर लगेच रेकॉर्ड करायला गेले तर तिला लगेच हसायला आलं. तर छोटी कामं जी असेल ना तर ती करते. म्हणजे चटई घालणे म्हणा किंवा पाणी घ्यायचं असेल, प्लेट्स वगैरे घ्यायचे असतील तर हे जे असेल ना तर ती सगळी कामं जी असेल तर ती व्यवस्थित करते. व्हेरी गुड. हां
आषाढी एकादशी दिवशी घातलेली फुलं वगैरे सगळी काढून छान देवपूजा करून देवाला दिवा लावून उद लावलेला आहे. तर अशा पद्धतीने छान सकाळचं वातावरण, प्रसन्न वातावरण जे असेल ना तर ते झालेलं असतं. त्यामुळे काम करायला सुद्धा म्हणजे मज्जा येते काम करायला. तर हा माझा व्लॉग तुम्हाला कसा वाटला प्लीज मला कॉमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर अशाच व्लॉग्स तुम्हाला बघायला आवडत असतील तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. कीप सपोर्टिंग. बाय.